दिल्लीमधल्या ॲक्सिस बँक घोटाळ्यात एका माजी मंत्र्याचं नाव आता समोर येतंय। याशिवाय काही राजकीय नेते आणि बिल्डर सुद्धा यामध्ये सहभागी असल्याची शक्यता एबीपी माझाच्या सूत्रांकडून वर्तवली जाते। ॲक्सिस बँकेचा हा घोटाळा बिल्डर आणि राजकीय नेत्यांचा सुद्धा यामध्ये समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। बँक मॅनेजरला हाताशी धरून दिल्लीमध्ये हा सगळा घोटाळा झालेला होता आणि या घोटाळ्यामध्ये एका माजी मंत्र्याचं नाव असल्याचंही बोललं जात आहे। काही बिल्डरांचा सुद्धा यामध्ये समावेश असल्याचं वृत्त आहे। ॲक्सिस बँकेचा हा घोटाळा आहे, मॅनेजरला हाताशी धरून या सर्व बड्या लोकांनी हा घोटाळा केलेला होता। यामध्ये एका राजकीय नेत्याचंही नाव असल्याची चर्चा आहे। सोबतच बिल्डरांचे लागेबांधे सुद्धा दिसतात। प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत। प्रशांत, हा घोटाळा काय आणि घोटाळ्यासंदर्भातली काय माहिती आता समोर येते? ज्ञानदा, शनिवारी रात्री दिल्लीमधल्या ग्रेटर कैलाश भागामध्ये रोहित टंडन या वकिलाचं एक जे लॉ फर्म आहे TNT नावाचं, अर्थात टंडन आणि टंडन या लॉ फर्मवरती छापा मारलेला होता आणि याच्यामध्ये तब्बल 13,65,00,000 रुपयांची रोकड सापडलेली होती, ज्यातले 2,60,00,000 रुपये हे नव्या चलनातले आहेत। त्यामुळं हे कोण बँकेचे अधिकारी आहेत की जे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इतका मोठा नवीन चलनातला पैसा अशा पद्धतीनं काळ्याचा पांढरा करून देत आहेत, याच्या संदर्भातली चौकशी सुरू आहे। याशिवाय रोहित टंडनची जी चौकशी सुरू आहे त्याच्यामध्ये देखील अनेक राजकारण्यांची देखील नावं समोर येत आहेत, ज्याच्यामध्ये एक माजी केंद्रीय मंत्री, त्याच्यानंतर एक बिल्डर आणि एका मोठ्या पक्षाचा नेता, अशा सगळ्यांची नावं समोर येत आहेत। त्यामुळे लवकरच या संदर्भात एक मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे। साहजिक हे लॉ फॉर्म जे आहे दिल्लीतलं ते कदाचित काळ्या पैशाचं केंद्र बनलेलं असावं आणि ज्याच्यामध्ये अनेक बँकेचे अधिकारी, ज्याच्यामध्ये ॲक्सिस बँकेच्या विशेषतः चांदणी चौक परिसरातल्या काही अधिकाऱ्यांच्यावरती संशय आहे आणि त्या अनुषंगानं चौकशी सुरू आहे। ज्ञानदा। प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल।